नमस्कार, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा मंडळींनो। आज गणेश चतुर्थीच्या तुमच्या सगळ्यांका हार्दिक शुभेच्छा आणि ह्या पुढचे सगळे दिवस तुमच्यासाठी सुखाचे समृद्धीचे जावो ही बाप्पाचरणी प्रार्थना गाडीमध्ये असे। आणि आमच्या वाडीतले जे गणपती होते आमच्या शाळेत ते पोचूक आम्ही इलो। तर 4 गणपती गाडीत होते, 2 गणपती आम्ही वाडीत खाली पोचवलो। तर आता 2 रवली आहेत आणि पावसान धुमाकूळ घातला ना सकाळपासूनच। तर आता बघा बाहेर भयानक पाऊस आहे। थोडं पाऊस कमी झालो की मग ते उतरून घेतलो, बाकीचे पाठीमागे बसलेत आणि इकडच्या साईडला घर आहे त्या साईडला एक उतरतो गणपती आणि नंतर पाठीमागे जाऊचा असा। सो आजच्या व्हिडिओत आमच्या घरचो गणपती बाप्पा तुमका बघूक मिळतलो आणि दिवसभरात काय दाखवूक मिळत तो का दाखवतो मी प्रयत्न करतोय। आपल्या सोबत सोनू असा कशी दिलो गाडीत बसा। व्हिडिओ आपण सुरुवात करूया आजच्या। जर कोण नवीन असात चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा जो व्हिडिओ असा तो पूर्ण बघा। चला तर मंडळीनं पाऊस जसं कमी झालो ना थोडंफार तर आम्ही गणपती टेम्पोतनं खाली उतरवलो। आवाडातले सगळेजण होते आणि आमच्या वाडीत प्रत्येकजण सगळ्यांच्या गणपती बाप्पाक उचलून ते आसनावर ठेवून मदत करतात। तर आमच्या वाडीत जेवढे गणपती बाप्पा आहेत ना ते सगळे मातीचे गणपती आहेत, त्यामुळे ते वजनात थोडेसे जड येतात, हेवी असतात। त्यांच्या घराकडे सुद्धा गणपती आपण ठेवलो आणि ते आपली गाडी सुयश सुद्धा असा मग अशी पाटकडे होतो हवण्यात बसलेलो आणि आत्ता सो खै पाऊस थोडं कमी झालो। तर आता घराकडे जाऊया, भटजी खै रवलेत ते बघूया। जर जवळपास ते असतील तर त्यांना आणूचा लागताला जाऊन। चलो तर मित्रांनो, ह्यो आपलं मेन हा रस्तो असा जो सावंतवाडी कुडाळ आणि वरती जाता इकडे शिवापूर अंजिडा ही वरची गावा आणि महेश गणपती बाप्पा घराकडे येतात त्यांच्या। आमचं कुंभार स्टॉप मंडळी। वाडीतले गणपती पोचून मी घरी गेलेलो आहेच, पण ऑलरेडी भटजी काका आमच्या घरी होते। गणपतीची पूजा चालू होती। गणपतीची पूजा झाल्यानंतर गारणा वगैरे झाला। घरातली सगळीच मंडळी होती, पण दादा, वहिनी, परी, प्रिशा आणि प्रशांतला आम्ही मिस करत होतो। यावर्षी दादाक सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे तो येऊ शकलो नाही आणि प्रशांत तर हल्लीच कामानिमित्त पुण्यात गेलो, सो त्यामुळे तो सुद्धा येऊ शकलो नाही। मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजले आणि पावसाचं वातावरण अजून बाहेर आता म्हणजे बाहेर पाऊस लागता। तर सकाळी गणपतीचं पूजन झाला, त्यानंतर दुपारी आरती झाली, नैवेद्य दाखवलं गेलो। जेवल्यानंतर म्हणजे काल रात्रीचा थोडाफार जागरण होता त्यामुळे जेवल्यानंतर मी झोपलो आहे। तो आत्ता मी आमच्या घरच्या बाप्पाची मूर्ती तुमका दाखवतो आहे। त्याआधी आमचा घराकडचा खळा पूर्ण रिकामी झालेला असा। त्याच्या अगोदर ह्या घरचा खळा आणि त्या घराचा खळा पूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्तीने भरलेला होता, तो पूर्ण रिकामी झालेला असा। तर बाहेर पावसाचं संपूर्ण वातावरण सकाळपासूनच काढावून काढलं ना। तो आत्ता गणपती बाप्पाची मूर्ती तुमका मी दाखवते। पावसानं संपूर्ण काळोख केला ना आणि हा आमचा खळा जेव्हा गणपती बनवून चालू करतो ना तेव्हा पूर्ण पॅक करून घेतो। या साईडला पॅक केलेला असा, समोरची बाजू पण पॅक केलेली असा आणि त्या साईडचं पण खळा ना तर आपण पूर्ण पॅक करून घेतो। या साईडला सुद्धा प्लॅस्टिक लावलेला असा। सो आता काही दिवसानंतर आम्ही ओपन करतलो। बाकी हे आमचा घर असा
आणि घराच्या वळेतच आम्ही आमचो गणपती बाप्पा ठेवतो, म्हणजे पूजेक लावतो. वळय आमची बऱ्यापैकी मोठी असा, पण गणपती जेव्हा येता ना तेव्हा ती छोटीच पडता, जागाच पुरवत नाही. तर समोर आमची गणपती बाप्पाची मूर्ती असा, थोडाफार डेकोरेशन केलेला असा. म्हणजे आमची गणपती शाळा असा ना, तिकडच्या कामात इकडे डेकोरेशन वगैरे करूक मिळत नाही, पण यावर्षी त्यातल्या त्यात थोडं टाईम मिळालो तर थोडाफार असा डेकोरेशन केला. सो थोडाफार बाकी असा. समोर आपल्या घरच्या गणपती बाप्पाची मूर्ती असा. ही मूर्ती पूर्ण हाती बनवलेली असा आणि पूर्ण मातीची मूर्ती असा. ही बाप्पाची मूर्ती कशी वाटली ही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर आत्ता ना समोरच एक छोटासा टेबल ठेवचा आणि त्या टेबलला सभोवताली असं पडदो लावून घेऊचो असा. तर तो लावून घेत आहे, तर थोडाफार डेकोरेशन आता करते आणि मग आपण रात्री आरतीक भेटूया. तर मंडळी, आपल्या घरच्या बाप्पाची आरती झाली, त्यानंतर आम्ही वाडीत बाकीच्या गणपती बाप्पांच्या आरतीसाठी गेलेलो. रात्री पाऊस भरपूरच होतो, त्यातल्या त्यात लाईटसुद्धा जात होती, त्यामुळे जास्त काय असा शूट करत मिळाक नव्हता. सो ह्यापुढे तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या वाडीतले जेवढे गणपती बाप्पा असतात ना त्यांचे व्हिडिओ तुमका थेडोपाड काढलेले असते ते तुमका बघूक मिळतील. तर मित्रांनो, रात्रीचे जवळपास 10:30-11 वाजत दिलेत आणि आम्ही वाडीत फिरतो गणपतीच्या आरतीसाठी. ऑलमोस्ट 7-8 गणपतींची आरती झालेली असा. 2-3 गणपती रवलेत, 4 गणपती रवलेले असतात आणि पावसाचं भयानक असं धुमाकूळ लागाक स्टार्ट झालो ना, तो इथून थांबणार नाही. त्यात लाईट पण जाता. तो आत्ता इकडे जातो, कडवांच्या इथे जातो आणि त्याच्यानंतर मग लास्ट गणपतीक आम्ही तिकडे खाली जातलो. सो पाऊस भयानक चालू असा. मी आणि नाना असो, बाकीचे पुढे गेलेत.
कुंभारवाडी स्टॉपवर इलो आणि आत्ताच महेशच्या घरी गणपतीची आरती झाली आहे. आपलं महेश आणि आता 2 गणपती बाप्पा रवले आहेत आरतीसाठी. त्या खाली एक रोडवरच असा आणि त्यानंतर शेवटचं आता थोडं आतमध्ये जावचं लागतं आणि आत्ता थोडं पाऊस कमी झालो. चला मंडळी, शेवटच्या गणपतीची आरती झालेली असा. आत्ता पाऊस थोडंसं कमी झालं आणि जास्त काय शूट करूक मिळालं नाही. वाडीतल्या गणपतींचं थोडंफार त्यामुळे तसं सिनेमॅटिक शॉट घेतलेलो असा. व्हिडिओ किती झालो कितपत झालो काय माहिती नाही. जसं कसं झालेलो असा. तो आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.